जहराचे हे गाझाड जातीपातीचा सांगाडा, जहराचे हे गाझाड माणसाला हाड म्हणती, पाणी वरून गावाड, पाणी वरून गावाड. बुद्ध लाले लाल झाला, बुद्ध गलबलून गेला, बुद्ध लाले लाल झाला, बुद्ध गलबलून गेला. या युद्धभूमीत गा बुद्ध लढत राहिला, या लढणाऱ्या मातीत बुद्ध माझा जगतो, या लढणाऱ्या मातीत बुद्ध माझा जगतो. येळ काळ बघुनिया बुद्ध बदल मागतो, बुद्ध बदल मागतो. अंधारल्या गाभाऱ्यात दिवा समतेचा नेला, अंधारल्या गाभाऱ्यात दिवा समतेचा नेला. या युद्धभूमीत गा बुद्ध लढत राहिला, या युद्धभूमीत गा बुद्ध लढत राहिला. नाही डोळे मिटून गा नाही गालात हासला, नाही डोळे मिटून गा नाही गालात हासला. या युद्धभूमीत गा बुद्ध लढत राहिला, या युद्धभूमीत गा बुद्ध लढत राहिला, बुद्ध लढत राहिला, बुद्ध लढत राहिला. बाबासाहेबांना मातंग समाजाने त्या काळात जर स्वीकारला असतो तर मी वारंवार सांगतोय की आज मातंग समाज महार समाजाच्या पेक्षा पुढे प्रगत असतात. प्रगत असताना दोन्ही समाज बौद्ध झाले असते तर हा वाद शिल्लक राहिला नसता. नव्हे, या देशाची सत्ता ह्या दोन जातींनी घेतली असती बौद्ध म्हणून, पण ते होत नाही, ते होत नाही. दिसला मांग फिटला कांग. त्यामुळे मांग आपण शुभ आहे म्हणून ताटतो. गाडी आडवी गेली, महाराडावर गेला की गाडी रुतलीच, म्हणजे महाराष्ट्र मानल्यामुळे त्या दोघांची भांडणं आहेत. तसं काय राहण्याचं, राज्याचं, राजकारणाचं कुठलं या दोघांमध्ये भांडण नाही, फक्त ती लावलेली भांडणं आहेत. मातंग समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना न स्वीकारल्यामुळे सध्या मातंग समाज कर्मकांड आणि देवभोळेपणामध्ये अडकलाय. त्यामुळेच आजही हा समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असल्याची खंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांना वाटते. मातंग शुभ मानलाय या व्यवस्थेला, ब्राह्मणी व्यवस्थेला एवढा शुभ मानलाय. इलेक्शन ज्या दिवशी पहिला दिवस असतो ती निवडणुकीची जी पेटी असते किंवा ते मशीन असतं ते पुजायला मांगच लागतो. पण एकदा तो पुजून झाला की त्या मांगाला पुन्हा कोण विचारत नाही. तो पुन्हा गावाच्या बाहेर, पुन्हा तो अस्पृश्य, पुन्हा तो दरिद्र गरिबी, प्रत्येक ठिकाणी मांग शुभ म्हणून घेतलं जातं. पण मांगाला महाराष्ट्रामध्ये काही मिळालेलं नाही. त्याला कर्मकांडामध्ये, देवाधर्मामध्ये अडकवण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातली अवस्था मातंग समाजाची विदारक आहे. मी त्या समाजात जन्मले म्हणून मला माहित आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मातंग समाज यल्लमांच्या जाळ्यामध्ये अडकलाय. सौंदत्येला जातो, देवाधर्मामध्ये तो अडकलाय. यल्लमाची जत्रा ही मातंग समाजाची प्रमुख जत्रा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मराठवाड्यामध्ये गेला तर मांगीरबाई, मराठवाड्यात गेला तर मांगीरबाई. म्हणजे हे जे मातंग समाज जो कर्मकांडामध्ये अडकलाय त्याच्या खोलामध्ये जर गेलं तर त्याचं योग्य असं कारण काय सापडत नाही. 70 पिढी करत आले म्हणून आम्ही करतो, ह्याच्या पलीकडे कुणाचंही उत्तर नाही. त्या सगळ्या अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढलं पाहिजे. त्याच्यातून बाहेर काढलं तर समाज म्हणून टिकणार आहे पुढच्या काळात. कारण हा जग आधुनिकीकरणाचा आहे, जग स्पर्धेचा आहे. त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल मातंग समाजाने ह्या घाणीतून बाहेर पडून बुद्ध धम्म स्वीकारला तर तो माणूस होतो. आणि एकदा तो माणूस झाला की त्याच्या चुका त्याच्या लक्षात येतात
आणि ती माणसं अंधश्रद्धेमधून बाहेर पडू शकतात. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्याही घरी अशाच प्रकारचे वातावरण होते. शिक्षणासाठी शहरात गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचारांचा स्वयंप्रकाश पडला. ते सुरुवातीपासून हा सगळा हिंदू व्यवस्थेचा पगडा माझ्यावर होता. पण मी ज्यावेळेस वारणा महाविद्यालय वारणानगरला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस त्या कॉलेजमध्ये मंगल नावाची एक मुलगी, मंगल कांबळे, ती माझी मैत्रीण झाली. ती माझ्या बहिणीसारखीच होती. तिच्या संगतीने मी तिच्या घरी जायचो पारगाव कोडोलीमध्ये, तर ते घरच पुस्तक असायचं. म्हणजे मंगल कांबळेंचे 6 भाऊ, सगळे क्लास 1 अधिकारी, त्यांचे वडील इन्कम टॅक्स ऑफिसर, आई भागाधिकारी, शिक्षण भागाधिकारी. आणि त्या घरामध्ये मला पुस्तकांचा नाद लागला, वाचनाचा नाद लागला. आणि त्या वाचत असताना मला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ माझ्या हातात लागला. तो ग्रंथ वाचल्यानंतर मी भारावून गेलो. त्या ग्रंथाचं मी 2-3 वेळेस वाचन केलं आणि मग मला जाणवलं की हिंदू धर्म हे डबका आहे आणि बौद्ध धर्म हा समुद्रासारखा विचार आहे, तो आपण घेतला पाहिजे. या विचाराने मी प्रभावित झालो. आमच्या त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही खेड्यापाड्यावर जाऊन ह्या धम्माचा प्रसार प्रचार करणं म्हणण्यापेक्षा धर्मांतर केलं पाहिजे मातंग समाजानं, असा विचार मांडला. आणि 1984ला कोल्हापूर जिल्ह्यातील हातून तालुक्यातील मेणचे या गावी आम्ही 1000 ते 1200 मातंग समाजाच्या तरुणांनी धर्मांतर केलं. शेकडो मातंग तरुणांनी धर्मांतर केल्यानंतर त्या परिसरात बौद्ध पद्धतीने विवाह करण्याची चळवळ मातंग समाजात उभी राहिली. प्रचंड पद्धतीने आम्ही काम केलं. त्या धर्मांतरानंतर आमच्या भागामध्ये अनेक तरुणांची, मातंग समाजाच्या तरुणांची बौद्ध पद्धतीने लग्न झाली. पण त्याची एक चुटकी अशी आहे की सदैव घाडगे म्हणून एक प्राध्यापक होते, त्याचं लग्न ठरलं, मुलगी तेरवाडीची ठरली. पण आम्ही बौद्ध पद्धतीने लग्न करणार हे त्या मुलीच्या घरच्या लोकांना सांगितलं नव्हतं. आणि लग्नाच्या दिवशी वराड भंडारा लावणं चालू होतं. आणि तिथलं बौद्ध वातावरण बघून मुलगी मंडपामध्ये येणार की आम्हाला तुम्ही फसवलं, आम्ही काय बुद्ध आहे का, आम्ही मांगाचे आहे, हिंदू पद्धती लग्न झालं तर आम्ही मुलगी देणार देत नाही, अशा चर्चा सुरू झाल्या. लग्नाची वेळ निघून गेली तर मुलगी काय मंडपात येणार. आणि मग आमची अशी बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये स्वतः सदैव घाडगे जो नवरदेव होता त्यानं सरळ सांगितलं की लग्न होणार ते बौद्ध पद्धतीनेच होणार, नसेल तर मुलगी तुम्ही घेऊन जाऊ शकता, असा त्यानं एक खणखणीत असा इशारा त्या मुलीच्या वडिलांना दिल्यानंतर वडिलांनी मग असा निर्णय घेतला, तो मांगाचा तर आहे का याची चौकशी केली. मांग आहे त्याला जाणवल्यानंतर त्यांनी बौद्ध पद्धतीने लग्नाला परमिशन दिली. सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्म तर स्वीकारला, पण त्यामुळे त्यांचा विवाह जमण्यास अडचण निर्माण झाली. सुद्धा लग्न होत नव्हतं. जाईल तिथं मांग म्हटले की महार मुलगी द्यायचं नाही, आणि मांग म्हणा घेऊ महार झालेला आहे. अशा कचाट्यामध्ये मी सापडलो. तो शेवटी 1991ला एका मातंग समाजाच्या माणसानं मला बौद्ध पद्धतीनं लग्न द्यायला, मुलगी द्यायला तयार झाले आणि माझं लग्न बौद्ध पद्धतीनं झालं. कुटुंबात अंधश्रद्धा कर्मकांडांचे वातावरण होते. पत्नीच्या विचारांवर देखील त्याचा मोठा पगडा होता. हळूहळू हा पगडा कमी होऊन त्यांचे संपूर्ण कुटुंबच आज आचरणाने त्याचबरोबर कागदोपत्री देखील बौद्ध झाले. माझी पत्नी सुद्धा बौद्ध हिंदू. सुरुवातीला ती गणपती आणायची, लहान मी तो बाहेर नेऊन टाकायचा, पुन्हा लहान यायचा, पुन्हा बाहेर नेऊन टाकायचा. एक तर स्टेज अशी आली की चुन्याच्या डब्बीमध्ये गणपती बसला होता आमच्या घरात. आणि ती पहाटे मी बिछाणामध्ये येत बघत होती, आंघोळ करून डबी उघडायची, डोकं आपटायची, पुन्हा डबीचं तोंड झाकायचं. मी म्हटले चुन्याच्या डबीवर डोकं का आपटते. आणि तिला जाऊ दिले तर बघितलं तर चुन्याच्या डबीत गणपती बसलेला होता. ही ज्या व्यवस्थेतून माझी पत्नी आली होती तो पगडा त्याच्यावर होता. पण आज सध्या आमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही स्वरूपाचं हिंदू पद्धतीचा कुठलाही विधी आम्ही करत नाही. आमची पत्नी बदलली, 2 मुलं बदलली, मी बदललो. आणि विशेष म्हणजे मी कागदावर बौद्ध झालेलो आहे. माझ्या मुलांची सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मी बौद्ध करून घेतली आहे.
बौद्ध झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कर्मकांडांवर होणारा खर्च देखील वाचला. त्यामुळे धम्माच्या आचरणाने संपूर्ण कुटुंब सुखी आणि सम्यक जीवन जगते. बौद्ध झाल्यामुळे देवा धर्मावर जो खर्च होणारा पैसा घरात राहिला, तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर गेला. मुलगी डॉक्टर झाली. आज माझा मुलगा लेखक आणि डायरेक्टर आहे पिक्चरचं. त्याचं 3रं पिक्चर पुढच्या महिन्यामध्ये. बौद्ध झाल्याचे हे फायदे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबात तर परिवर्तन केलेच, पण पक्ष संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात देखील आंबेडकरी विचारांच्या परिवर्तनाची लाट मातंग समाजातील घराघरात पोहोचवली. ही सतत चळवळ मी करत राहिल्यामुळे आज महाराष्ट्रात माझी जी एक संघटनेची पक्षाची फळी आहे मातंग समाजाची, ती सगळी तरुण पोरं जय भीम म्हणू लागलेली आहे. म्हणजे मी समाजाला जय भीम पर्यंत आणलेला आहे. जय भीम म्हणणं म्हणजे बाबासाहेबांचा विचार स्वीकारणं, बुद्धाचा विचार स्वीकारणं, अशा पद्धतीचे एक वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेले बौद्ध धम्माचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ एका जातीत किंवा एका वस्तीत प्रबोधन करून उपयोग नाही, तर शोषित पीडित असलेल्या जातींच्या वस्त्यांमध्ये जाऊन धम्म रुजवण्याची गरज असल्याचे ते सांगतात. बुद्ध धम्म वाढीसाठी जो प्रयत्न व्हायला पाहिजे तो होत्याला दिसत नाही. आमचे बौद्ध भिक्खू सुद्धा विहारामध्ये किंवा पूर्वाश्रमीचा मारोडा तिथं जाऊन बसतात आणि धम्माचा प्रसार प्रचार करतात. त्याच्यातून जरा बाहेर पडलं पाहिजे. शेजारी मातंग समाज आहे, वलार समाज आहे, ढोर समाज आहे, त्या समाजामध्ये जाऊन बसलं पाहिजे, विचार केला पाहिजे, विचार विनिमय केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. असं जर आपण करत राहिलो सगळ्यांनी मिळून, म्हणजे हे काम एकट्याचं नाही, सगळी टीमवर्क आहे. सगळ्यांनी मिळून जर हे काम केलं तर बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं आज ना उद्या माझा देश मला बुद्ध करायचा आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी खादीचा वाटा का होईना प्रत्येकाने उचलला पाहिजे. विविध जातींच्या वस्त्यांमध्ये जाऊन बौद्ध धर्म समजावून सांगितल्यास बाबासाहेबांचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नसल्याचा त्यांना विश्वास आहे. मांग आहे, शेजारीच ढोर आहे, शेजारीच साबान आहे, शेजारीच भलार आहे, हे समदुखी आहे. हे समदुखी आहेत. ह्या व्यवस्थेने सगळ्यांना पिळले, दळले, त्रास दिलाय, पण त्यांना हा विचार त्यांच्या कानावर न गेल्यामुळे ते बुद्ध धर्माकडे वळत नाही. म्हणजे नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ याला ज्या वेदना होतात ते वेदना ब्रेन साठवून घेतो आणि आयुष्यामध्ये तेच व्यक्त होतं. तसं बुद्ध धर्माचा विचार मांगोड्यात मांडण्याचा कधी आपण विचार केला नाही. महारोड्यात जसा मांडला जातो तसा तो चांबारवाड्यात, ढोरवाड्यात, धनगरवाड्यात जाऊन बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. बुद्ध की युद्ध याच्यावर चर्चा झाल्या पाहिजे. असं जर आपण मिशनरी टाईप काम करत गेलो तर हा देश बुद्ध व्हायला वेळ लागणार नाही. जाती व्यवस्थेने कनिष्ठ ठरवल्या गेलेल्या जाती आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर दुःख दारिद्र्यात आपले आयुष्य घालवते. या जातींनी धम्माच्या वाटेवर आल्यास त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन होईल. हाच त्यांच्या उन्नतीचा मार्ग आहे असे ते ठणकावून सांगतात. मी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एवढी इच्छा व्यक्त करतो की बुद्ध हा विचार एक सोनं आहे. ते कोणाच्यासाठी आम्ही स्वीकारायचं नाही, तर स्वतःच्या प्रगतीचं ते मार्ग आहे, प्रगतीचा तो विचार आहे. जो माणूस बौद्ध धर्म स्वीकारतो त्याचा पैसा घरात शिल्लक राहतो, तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर खर्च होतो आणि मग साहेबाची आय म्हणून आपल्याला मिरवायला संधी मिळते. जर आपण बुद्ध धर्म स्वीकारला नाही, 33 कोटी देवाच्या जंजाळमध्ये आपण अडकलो तर महिन्याला एक सण आहे. जर गोडा सण असेल दुसऱ्या दिवशी खारं लागतेच. सगळे देव आपल्याला खारे दिलेले आहेत आणि मग बकरा असेल, कोंबडा असेल, रेडा असेल, हे खर्चाचं काम आहे. आणि या खर्चानं हा समाज पिचत चाललाय, थकत चाललाय. आर्थिक नियोजन होत नाही, आर्थिक घरामध्ये शिल्लक काय राहत नाही. कलेक्टर जर झाला तो हिंदू असेल आणि देवाधर्माच्या नादाला असेल तर महिना अखेर त्याच्याकडे ती आर्थिक चणचण निर्माणच होते. ते मात्र बौद्ध धर्म झाल्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारायचं होत नाही. बौद्ध धर्मामध्ये काहीच खर्च नाही ना. एक मेणबत्ती झाली, खर्च संपला ना. मेणबत्तीचाच फक्त खर्च आहे, ते पण पुजलंच पाहिजे, लावलंच पाहिजे असं काय नाही. कोणत्याही स्वरूपाचा बौद्ध धर्मामध्ये खर्च नाही. हे त्रिसरण, पंचशील, अष्टांग, धापारमिता ह्या सगळ्या विचारानं जर आपण गेलो तर आपण माणूस होतो. आणि एकदा माणूस झाला की त्या माणसाला माणसाचं दुःख कळतं
आणि ते दुःख हलकं होण्यासाठी आपण एकमेकासाठी कसं वागावं, एकमेकाशी कसं वागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. माणसाचा विचार करणारा गौतम बुद्धाचा धम्म आहे. माणसाला केंद्रस्थानी मानून माणसासाठी धडपडणारा, माणसाला सुख मिळवून देणारा गौतम बुद्धाचा धम्म आहे. मातंग म्हणून जन्माला आलेल्या सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत त्यांच्या कुटुंबामध्ये तर परिवर्तन केलेच आहे, पण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करून शोषित जातींना राजकीय सत्तेतील त्यांचा वाटा मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र संघर्ष करत आहेत. प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी स्वतःच्या आयुष्यात निर्माण केलेला स्वयंप्रकाशाचा झरोका मातंग समाजातील तरुणांना खुणावू लागलाय. हा स्वयंप्रकाश मातंग कुटुंबातील घराघरात परिवर्तनाची लाट नक्कीच निर्माण करेल यात शंका नाही.